तर नमस्कार मित्रांनो, मी आहे बँगलोरमध्ये सध्या जॉब करतोय आणि मी आता चाललेलो आहे HSR लेआउटला. तर आज मला बाहेर खाण्याच्या थोडे क्रेविंग्स होत होत्या. तर मी आज चाललेलो आहे HSR लेआउटला. तिथे एक हॉटेल आहे मस्त मराठी. म्हणजे रेग्युलरली मी तिथे जात असतो. मागचा ब्लॉगही मी तिथेच गेलेलो. तर सध्या मी आहे मोनॅकोलाल काडू बेसनाले माराथलीच्या आसपास. तर मी आता मोनॅकोलाल मधनं मारथली साईडला सॉरी मारथली नाही काडू बेसनली साईडला जाणार आहे. आणि तिथून पुढे मी स्ट्रेट आउटर रिंग रोड, सर्जापूर आउटर रिंग रोड, तिथनं HSR असं जाणार आहे. तर भेटूया आपण पुढे थोडस. तर हा जो एरिया आहे इथनं, आता म्हणजे जिथनं आता हा टर्न आहे, मोस्ट ऑफ या टर्न पासन तर काडू बेसनालेचा जो मेन चौक आहे तिथपर्यंत ट्रॅफिक असते. वर्किंग डेजला म्हणजे मंडे टू फ्रायडे. कारण सांगतो मी का. कारण हा खूप असा छोटासा रोड आहे आणि त्यातल्या त्यात इथे एक शार्प टर्न आहे, खूप मोठा शार्प टर्न आहे. तर त्याच्यामुळे हे असते. आणि एक अजून असं एक रिझन आहे, आता ही जी गाडी पास होईल याच्या खाली दिसेलच तुम्हाला. आता ही स्लो झाली कारण का इथे थोडेसे बम्प्स आहेत, माहित नाही का ठेवलेत. बट यामुळे खूप गाड्या अशा स्लो होतात. त्याच्यामुळे एक गाडी स्लो झाली दुसरी गाडी स्लो होते त्यामुळे. आणि हा एक पॅच, त्यामुळे ट्रॅफिक होतं. आणि मोस्ट ऑफ इथनं इथनं खूप पॅक असतं. म्हणजे जाताना ऑफिस जाताना दोन्ही लाईन, येणारी पण लाईन आणि जाणारी पण लाईन. म्हणजे जे लोक जात आहेत ऑफिसला ते तिकडनं पण जातात आणि इकडनं पण जातात. त्यामुळे माइट बी क्लोज होत असेल. आणि हा एक समोरचा खूप हाय, हा खूप मेजर असा मोठा टर्न आहे. मोठा म्हणण्यापेक्षा की त्याच्यानंतर थोडेसे अरुंद रोड आहे. बघ इथनं एवढा मोठा रोड येतो आणि इथनं पुढे छोटा झालाय. तर ट्रॅफिक मर्ज होण्यासाठी टाइम लागतो. म्हणजे ट्रॅफिकला मर्ज व्हायला टाइमच भेटत नाही. आता हा जो शार्प टर्न आहे एकदम, आणि इकडनं समोरून गाडी तर ड्रायव्हरला समोर थोडंसं यावं लागतं आणि मग टर्न घ्यायला. त्यामुळे थोडंसं हळूहळू हळूहळू ट्रॅफिक वाढत जाते. आणि इथं पण सेमच आहे. यामुळे मोस्ट ऑफ लोक असे साईडने गाड्या घेतात त्यामुळे ट्रॅफिक होते. आणि पुढे तर आता मेन क्राऊडी एरिया आहे, IT पार्क आहे, त्यामुळे ट्रॅफिक जास्त आहे. कारण मोस्ट ऑफ लोक जवळच घेतात आणि फ्लॅट रेसिडेन्शियल एरिया असल्यामुळे ट्रॅफिक उचलणे. अशी मोठ्या मोठ्या ज्या गाड्या येतात, हायवा वगैरे, डंपर वगैरे येतात, त्यामुळे होत आहे सगळं असं. आणि इथे क्रॉसिंग आहे, या क्रॉसिंग मुळे पण खूप ट्रॅफिक होते. कारण तिकडून येणार लोकांना जायचं असतं, इकडून येणार लोकांना जायचं असतं. तर इथे ब्रेक घ्यावा लागतो. आणि इकडनं येणारे लोक जे मर्ज होतात. इथे एक विशाल विशाल मेगा मार्ट आहे. बट ते मेगा नाही, ते खूप स्मॉल आहे. फक्त 2 फ्लोअर्स आहेत यांचे. आणि आतमध्ये काही AC वगैरे नसतो, फॅनच आहे फक्त. हे फक्त लाईक K-मार्ट, झेड मार्ट जसे पुण्यात आहेत छोटे छोटे मार्ट, त्यामुळे तसेच आहेत. पण हे इकडे साऊथ मध्ये खूप पसरलेलं आहे, मोठं मार्केट आहे यांचं. आणि असे एक रिक्षा ड्रायव्हर असतात त्यांच्यामुळे पण ट्रॅफिक होतं. आता इंडिकेटर नाही, काही नाही, काही नाही, कुठे जायचं कसं समजणार. आता गेला तो सरळ, पण मोस्ट ऑफ ते डायरेक्ट अंगावर. आणि इकडले रिक्षा ड्रायव्हर एवढे भयानक आहे, डायरेक्ट अंगावर घालतात, विचार सुद्धा करत नाही. असो. तर हा जो पूर्ण रोड आहे ना, हा फुल IT, म्हणजे सगळ्या IT कंपन्या आहेत इकडे, यामुळे इकडे खूप क्राऊडेड असतो. आणि अशा स्मॉल स्मॉल व्हेकल्स, त्यानंतर म्हणजे स्मॉल व्हेकल्स मीन्स ॲटो, ज्या रिक्षा आहेत, टमटम, त्यांच्यामुळे आणखी ट्रॅफिक होते. मोस्ट ऑफ तुम्ही बघा रोडवर जास्त टॅक्सीच दिसते.
इकडे तिकडे होत असतात, त्याच्यामुळे पण ट्रॅफिकचं प्रमाण वाढतं. असं तर वाजलेत 8:45. मी 9, 9:15 वाजेपर्यंत पोहोचेल. 10:30ला रेस्टॉरंट बंद होतं. ऑलरेडी मी खूप वेळा गेलोय, पण काही जास्त ब्लॉग शूट नाही केलेला. हा माझा दुसरा ब्लॉग आहे जो मस्त मराठीला चाललाय. आणि एक मेजर रिझन आहे की हे ज्या बसेस आहेत, या बसेसमुळे पण खूप डायरेक्ट टर्न घेतात, त्याच्यामुळे गाडी स्लोच करावं लागते. त्यामुळे पण ट्रॅफिक होतं. आणि बँगलोरचे रोड आता तर सिलिकॉन व्हॅली बोलतात आणि असे रोड्स आहेत. ठीक आहे, असो. तर ह्याच रोडला मायक्रोसॉफ्ट टेक पार्क पण आहे. या येत म्हणजे जाताना दिसतोय का नाही काय माहिती, पण येताना क्लिअर दिसतो. मी येताना व्हिडिओ शूट करेल. आणि इकडनं थोडं पुढं गेलं की इन्फोसिस पण आहे. खूप मोठा इन्फोसिस पार्क आहे. काय चाललंय बाबा, असं काय समजत नाही. तो साईडला पण चालवत नाही आणि मध्ये पण चालवत नाही. ठीक आहे, रॉंग साईडने केलं मी ओव्हरटेक. आणि अशी ट्रॅफिक लागते का माहित नाही. काहीतरी रोड मध्ये स्पीड ब्रेकर वगैरे टाकलेले आहेत, माहित बी त्यामुळे. आणि इकडच्या लोकांना सिविक सेन्सच्या नावाखाली काहीच माहित नाही. काहीच म्हणजे सिविक सेन्स काय असतो त्यांना माहितच नाही आजपर्यंत. कसे पण वाकडे तिकडे घुसणार इकडनं तिकडनं आणि चालून देणार. असं तर मला लागलेली भूक, माहित नाही मी काय ऑर्डर करणार आहे आज. पण बघूया, काहीतरी चांगलंच ऑर्डर करेल. तर इथनं मी आता इथनं या फ्लायओव्हरवरनं मी सर्व्हिस रोड घेतोय. कारण का सांगतो, जर मी या मेन रोडनी गेलो ना, म्हणजे आलो त्या रोडने जर गेलो, तर फक्त एक 100 ते 200 ते 300 मीटरवरती ग्रीन सिग्नल समोर दिसतोय. ठीक आहे. जर तो रेड झाला ना, तर एक थांबावं लागेल. बट सर्व्हिस रोडला कसं माहितीये का, मला ऑलरेडी इथं लेफ्ट घ्यायचं आहे या सिग्नल पासून. ठीक आहे, आता तो रेड झालेला आहे बघा, बाकीच्या गाड्या थांबतील, पण मी या सर्व्हिस रोडला लेफ्ट घेऊन निघून जाईल. बट जर मी पुढे असतो तर तिथनं पण मी घेऊ शकत होतो लेफ्ट, राईट. बट मी इकडे कुठेतरी मागे गुंतलो असतो आणि मला वेट करायला लागला असता जोपर्यंत सिग्नल ग्रीन होत नाही तोपर्यंत. सो दॅट्स व्हॉट आय टेक ऑन दिस सर्व्हिस रोड. ओके. आणि टू व्हीलर असाच एक फायदा आहे, जेव्हा बाहेर येतात ट्रॅफिक मध्ये, तुम्ही कुठून पण आणि कसे पण मनोवर करू शकता. जर तुमच्याकडे एडीव्ही असेल तर नो इश्यू. बट मोस्ट ऑफ टाइम, खूप खूप जास्त वेळा मी असं नोटीस केलंय की फोर व्हीलर पेक्षा टू व्हीलर इंटरसिटी मध्ये परवडते. कारण ट्रॅफिक जर असलं तर कुठनं तरी साईडने एक गाडी जाण्या इतका रोड तर असतोच, तिकडनं निघून जायचं पटकन. कुठे वेट करत बसत, जर सिग्नल असेल तर ठीक आहे. पण जर थोडीशी ट्रॅफिक वगैरे असेल तर साईडने साईडने कट वगैरे मारून साईडने थोडीशी जागा असते, तिथनं निघून जायचं. कशाला वेट करायचा. तर मी ऑलमोस्ट ऑलमोस्ट आलेलोच आहे. मला फक्त एक एक क्रॉसिंग आणि एक सिग्नलला वेट करावं लागणार आहे. बस एक सिग्नलला वेट करायचं आहे, जो लास्ट वाला सिग्नल आहे.
ही एक क्रॉसिंग आहे. मोस्ट ऑफली ही कधी बिझी नसतेच. ऑलवेज ही फ्रीच असते. बट सम टाइम कधी कधी मी हिला बिझी पण बघितलेलं आहे की 15-15 मिनिटं मी ट्रॅफिक मध्ये गुंतलेलो इथे जेव्हा मी पूर्वी यायचो तेव्हा. आणि हा सिग्नल तर एवढं पण काही नाही, जास्तीत जास्त 2 मिनिट घेतो हा. आणि याला पण बायपास करू शकतो, पण रॉंग साईडने जावं लागेल. आता हा सिग्नल आहे इथनं. इथनं मला घ्यायचं आहे राईट. राईट घेऊन मला परत यू टर्न घेऊन त्या साईडने जायचं आहे. आणि समोर जो लाईट इलेक्ट्रिसिटीचा टावर दिसतो त्याच्या समोरच आहे. तर मी आलेलो आहे इथे. हे आहे मस्त मराठी. तर मी गाडी ऑलवेज वरतीच पार्क करतो, कारण फोर व्हीलरला जायला यायला जागा लागते. तर हेच आहे मस्त मराठी. चला बघूया मी काय ऑर्डर करतो. तर मी आता मिसळ साबुदाणा खिचडी ऑर्डर केलेली, आणि ते खाऊन मी निघालेलो आहे. आता निघतोय म्हणजे आता ग्लोव्स वगैरे घालतोय. तर इथे एक मराठी फॅमिली आलेली आहे. मी पण काय बोललो नाही, बट ऐकून छान वाटलं. बिल नॉट रिक्वायर्ड. हा. हा. आय गेस इकडनं रोड नाही आहे. ठीक आहे, तर मी हा एक चांगला एरिया आहे याच्या सर, पण खूप कॉस्टली आहे. इथे 1 BHK चा रेंट जवळजवळ 35,000 ते 40,000 रुपये आहे. So I bought white. There is a no way. आणि HSR आणि कोरमंगला तर ठीक आहे, पण कोरमंगला जास्त मॅक्स हुकअप्स वगैरे साठी जास्त फेमस आहे. तर इथं सिग्नल लागलेला आहे 30 सेकंदाचा. भेटूया थोडस मेन रोड वरती. तर आता हा जो मोकळा रोड दिसतोय एवढा, आता 9:45 झालेले, म्हणजे जवळजवळ 9:45 झालेले, म्हणजे 9:45 झालेत. जवळजवळ नाही, 9:45 झाले. आता मंडे पासून आता लास्ट इयर मध्ये
लास्ट इयर मीन्स 2025 सलग जोडून सुट्ट्या आला. 25 पासून ज्या सुट्ट्या आल्या त्या आतापर्यंत चालू आहे. त्यामुळे सगळे लोक म्हणजे 2 आठवडे लोकांना सुट्ट्या भेटल्यात. सगळ्यांनाच भेटल्या, इव्हन मला पण भेटल्या, पण मी घेतल्या नाही कारण मला आता फेब्रुवारी घरी जायचंय. त्यामुळे मी काय घेतलं नाही. एवढे लोक बाहेर गेलेत ना की काहीच ट्रॅफिक नाहीये. म्हणजे सकाळी मी ऑफिसला जायला मला इतर दिवशी रेग्युलर डेजला जेव्हा सुट्ट्या म्हणजे जेव्हा सगळ्यांना वर्किंग असतं तेव्हा 35 मिनिट लागतात, ठीक आहे. आणि मला आता ट्रॅफिकला जायला 35 ते 45 मिनिटं लागतात. म्हणजे जर 9:30ला म्हणजे 9ला जर गेलो तर निघालो तर मी 9:30 वाजेपर्यंत जातो. 5-5.5 किलोमीटर मॅक्स माझं. 6 पकडूया आपण तरी मला 45 मिनिटं लागतात. आता मला लागतात 12 ते 17 मिनिट फक्त. ते फक्त या मंडे पर्यंत. मंडे नंतर जो क्राऊड चालू होईल अनएक्सपेक्टेड, एवढा क्राऊड येईल. खूप म्हणजे खूप भयानक. त्यामुळे मी आताच राईडला वगैरे जाऊन आलो कारण क्राऊड सगळा घरी गेलेला आहे. जे जे फेमस फेमस लोकेशन आहेत बँगलोरच्या जवळ सगळे क्राऊड असतात वीकेंडला. आणि मी आताच थर्सडेला जाऊन आलेलो. कालच मी राईड कंप्लीट केली आहे जवळजवळ 350 किलोमीटरची. जाताना 135 आणि येताना 135. म्हणजे 370 किलोमीटरची राईड मी कंप्लीट केली. ऍक्च्युली काय झालं, मला दीदीचा कॉल आला तर कॉलवर बोलता बोलता मी त्या होरायझन कॉलेज पासून सर्व्हिस रोड घ्यायचंच विसरलो. आणि तो सर्व्हिस रोड जर नाही घेतला तर डायरेक्ट मारथली ब्रिजला येऊन युटर्न घ्यावा लागतो. बरं म्हणजे नशीब एवढं चांगलं की एक पण ट्रॅफिकच नाही. सिग्नल बंद येतो तिथला मारथलीचा, नाही तर तो एवढा बिझी असतो तो सिग्नल, काय सांगायचं. आता मला वाटतं इकडनंच वाजले किती 10. बस म्हणजे जर ट्रेन जर आलेली नसेल तर बॅरिकेड खाली पडलेलं नसेल इकडनंच जातो. 9:30 येऊन गेले असं. इकडनं जातो मग पुढे जायला परत 2-3 किलोमीटर जाऊन 2-3 किलोमीटर वाढेल. तर इकडनं जर ऑफिस झालं तर मला म्हणजे एक्झॅक्ट 1 तास लागतो. 1 तास 10 मिनिट, 1 तास 20 मिनिट. एवढा क्राऊडेड आहे हा. आणि रोड बघा ना तुम्ही, म्हणजे ही सिलिकॉन व्हॅली आहे. आणि काय बोलायचं या रोडला. आणि कर्नाटक म्हणजे जे इकडचे जे आता हे आहेत मॅनेजमेंट आहे हे पण अजिबात चांगलं नाही. म्हणजे एकदम वर्स्ट मॅनेजमेंट म्हणू शकतो. पण आपल्या पुण्यात एखाद्या वर्स्ट वर्स्ट ठिकाणी सुद्धा एवढा एवढा घाण रोड नाही. असा घाण रोड आहे हा. माहित नाही शेवटचे फक्त पॅचेस मारून निघून जातात. पॅच टेकतोय, पुढे खड्डा पडतोय, पॅच सोडून पुढे खड्डा पडतोय. ए गांडू. मी चहा घेतो.